बातमी थेट पुण्यातून समोर येते ती म्हणजेच पुण्यात थैमान घालणाऱ्या गुइलेन बॅरे सिंड्रोमचे 4 रुग्ण नागपुरात मेडिकल कॉलेज आणि मेयोत सुद्धा 2 रुग्ण आढळून आले आहे। यामध्ये मेडिकलमधील 19 वर्षांच्या रुग्णाला कमी त्रास असला तरी जनरल वॉर्डमध्ये तर 8 वर्षांचा रुग्ण हा गंभीर अवस्थेत असल्याचं कळतंय आणि म्हणून त्याला आयसीयूत ठेवण्यात आलंय। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी पराग ढोबळे आपल्याला देत आहे। पराग, काय नेमकं सविस्तर अपडेट आहे? नागपुरात काय सुरू आहे? पुण्यात ज्या रुग्ण खरं तर आजाराने थैमान घातलाय त्याचे रुग्ण आता नागपुरात सुद्धा मिळू लागले आहे। यापूर्वी सुद्धा मिळून आल्याचा दावा जो आहे तो प्रशासनाकडून केला जात आहे। मात्र त्यांना कुठलाही त्रास न झाला, त्यांचे उपचार झाले होते आणि ते बरे सुद्धा झाले। मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये एक 8 वर्षीय जो रुग्ण आहे त्याला आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलाय, जो नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि मेडिकलमध्ये आहे। तर इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये एक 37 वर्षीय जे रुग्ण आहे तो सुद्धा व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती मिळते आहे। त्यामुळे काही ठिकाणी इंजेक्शन हे उपलब्ध होत नसले आहे, महागडे इंजेक्शन आहे अशा पद्धतीची माहिती मिळते। त्यामुळे कुठेतरी यांना उपचार मिळण्यासाठी जर जो आहे थोडा त्रास होतो आहे। मात्र या रुग्णांवर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती मेडिकल प्रशासनाकडून मिळते। अच्छा, धन्यवाद पराग। वेळोवेळी आपल्याकडून या संदर्भातली अपडेट घेत राहू। एकंदरीतच आता नागपुरातही 6 रुग्ण आढळलेत आणि त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। बातमी थेट पुण्यातून समोर येते ती म्हणजेच पुण्यात थैमान घालणाऱ्या गुइलेन बॅरे सिंड्रोमचे 4 रुग्ण नागपुरात मेडिकल कॉलेज आणि मेयोत सुद्धा 2 रुग्ण आढळून आले आहे। यामध्ये मेडिकलमधील 19 वर्षांच्या रुग्णाला कमी त्रास असला तरी जनरल वॉर्डमध्ये तर 8 वर्षांचा रुग्ण हा गंभीर अवस्थेत असल्याचं कळतंय आणि म्हणून त्याला आयसीयूत ठेवण्यात आलंय। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी पराग ढोबळे आपल्याला देत आहे। पराग, काय नेमकं सविस्तर अपडेट आहे? नागपुरात काय सुरू आहे? पुण्यात ज्या रुग्ण खरं तर आजाराने थैमान घातलाय त्याचे रुग्ण आता नागपुरात सुद्धा मिळू लागले आहे। यापूर्वी सुद्धा मिळून आल्याचा दावा जो आहे तो प्रशासनाकडून केला जात आहे। मात्र त्यांना कुठलाही त्रास न झाला, त्यांचे उपचार झाले होते आणि ते बरे सुद्धा झाले। मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये एक 8 वर्षीय जो रुग्ण आहे त्याला आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलाय, जो नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि मेडिकलमध्ये आहे। तर इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये एक 37 वर्षीय जे रुग्ण आहे तो सुद्धा व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती मिळते आहे। त्यामुळे काही ठिकाणी इंजेक्शन हे उपलब्ध होत नसले आहे, महागडे इंजेक्शन आहे अशा पद्धतीची माहिती मिळते। त्यामुळे कुठेतरी यांना उपचार मिळण्यासाठी जर जो आहे थोडा त्रास होतो आहे। मात्र या रुग्णांवर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती मेडिकल प्रशासनाकडून मिळते। अच्छा, धन्यवाद पराग। वेळोवेळी आपल्याकडून या संदर्भातली अपडेट घेत राहू। एकंदरीतच आता नागपुरातही 6 रुग्ण आढळलेत आणि त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत।